नमस्कार, आपण पाहता सम्मान देश या चॅनलमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आम्ही पाहिलं की आझाद मैदान या ठिकाणी जे ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले आहे. जे गोपीचंद पडळकर यांनी जे धर्मगुरूविषयी केलेला विधान आणि त्यांचा सैराट करण्याविषयी किंवा त्यांना जीवे मारण्याविषयी बक्षीस ठेवलंय, त्याचा निषेधार्थ सर्व ख्रिश्चन बांधव आझाद मैदान आले आहे. आणि त्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी या ख्रिस्ती बांधवांना भेटण्यासाठी आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी चाललंय. आणि त्यांचं जे भाषण आहे आपण ऐकूया, नंतर बोलूया. I think the contribution of the missionaries in the education field of education and the field of health is just cannot be compared. And so, as we rightly said, that whatever we are today, human being, we should not forget the contribution of the principle and Father Pino, Father Michael, Father Joseph. I still remember them. It is not they are forgotten. And you have seen this community. मुंबईत राहणाऱ्या माणसांनी ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम हे समाज बघितले नाही असेल त्याचा काही चान्स नाही. असं मुंबईला एक जुना माणसाला विचारलं ख्रिश्चन पावला त्याला काही लँग्वेज होती. मंगळसूत्र चोळायला महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संस्कृती काय माहिती. मला आश्चर्य असं वाटतं की एका मंगळसूत्र सोडायला हे सरकार डोक्यावर बसून घेऊन असते. महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मामध्ये जातीमध्ये कधी द्वेष नव्हता. आम्हाला लहानपणापासून आम्ही चर्चमध्ये जायचो. आज ते दुसरा शिवण काढला जो तुमच्या फादरनी यांच्याकडे लक्ष द्या की मास 24 तारखेला असतो. midnight mass of the Christmas is on 24th. But if you go through the Shia, you will see that you are given a permission on 25th to do it. तो 12 वाजेपर्यंत जे परमिशन लागते 25 जाहीर केली सरकारने. 25 ला 12 तारखेपर्यंत करून करणार आहे. खरा 12 वाजेची परमिशन कधी पाहिजे 24 ला. पण 24 ची मागे गेलं की पोलीस सांगतात नाही 24 ला परमिशन नाही मिळणार, सरकारचं मान्यता नाही. सो all the fathers who are present here and I don't know, Bishop of Mumbai, if you kindly tell him that he has to write a letter to the Chief Minister, a representation signed by few fathers and few bishops, and who is the chief, what is his cardinal, Archbishop Cardinal, that you have to change the date from 25 to 24. Because 24th is the midnight mass. So the year-old practice of harassing the Christians at the hand of the police will disappear. I think that is an important demand which I kept in the house and I came here. So I don't think whatever Padalkar is speaking is culture of Maharashtra. मराठी माणसाच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आयुष्य सोड्या माया बलात्कार करण्यात गेलं तर त्याला काय म्हणणं होईल. पण एक माणूस एवढी आग लावू शकतो हे सरकारच्या मदतीशिवाय करू शकतो का तो? हे सरकार मुसलमानांच्या विरोधात, हे सरकार बौद्धांच्या विरोधात,
हे सरकार ख्रिश्चनांच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाने देशात जगायचंच नाही का? हा देश, या देशाची खरी ताकद काय? या देशाची खरी ताकद आहे अनेकताओं में एकता है इस देश की विशेषता. आम्हाला चर्च सोडून गेल्यानंतर आम्हाला लाज वाटत नाही. जरी कोणासाठी जय श्रीराम म्हणू शकतो तर मग दुसऱ्या धर्माचा सन्मान करणं हे मला आम्ही शिकवलंय, माझ्या धर्माने शिकवलंय. जर हिंदू धर्म सांगतो वासुदेव कुटुंबकम, जे आपले पंतप्रधान म्हणतात, या विश्वातले सर्व माझं कुटुंब आहे. मग ख्रिश्चन त्या कुटुंबाच्या बाहेरचे आहे. एक वेळ आली आहे हे असे छोटे समाजाचं वातावरण खराब करत आहे. पण मला आय एम हॅपी टू सी that you are united and you are spiritually. The people who met me at Golden, nowadays injustice is tolerated. That has become a habit. And it's जाने नहीं देना. अगर अन्याय हुआ है तो अन्याय के खिलाफ लड़ना सीखो, अन्याय के खिलाफ बात करना सीखो. हम किसी के हाथ का खाना नहीं खाते हैं, उनके पसीने की कमाई खाते हैं. और हमारे बापदादाओं ने, हमारा बाप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें संविधान के माध्यम से अधिकार दिया है हमारे धर्म की रक्षा करने का और हमारे धर्म का पालन करने का. If I am a Christian, I will follow the Bible. मला जे बायबलमध्ये सांगितलं जातं त्याचं पालन करण्याचं कोण मला सांगतंय? हे सांगतं मला भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. धर्मांतरण काय? कोण धर्मांतरणाच्या बाजूने आहे? कोण असतं धर्मांतरणाच्या बाजूने? सांगायचं तुम्हाला कायदा कशाला वातावरण करता हा कायदा कोण विरोध करणार आहे? आम्ही तुमच्या बाजूने. मला कायदा नाही म्हणायचं आहे, मला महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं आणि छोटे छोटे जे समाज आहेत, ख्रिश्चन फार मोठा समाज नाही, जे सगळीकडे 2-3 कोटी ख्रिश्चन अशा काय नाही, छोटा समाज. Don't say this. याला आमचा समाज मोठा आहे. नो डोंट काउंट. म्हणजे सांगितलं तुम्ही किती आहेत? सांगली किती आहेत? असं कंपॅरिझन करू नका. उगाच 200 बाजूला ठेवा. उगाच आपल्याला मायनॉरिटी म्हणत नाही. पण आपला अधिकार तो आपला अधिकार आहे. आम्ही अल्पसंख्याक आहोत आहोत, पण अल्पसंख्याक आहोत म्हणून मेजॉरिटीने आम्हाला मारायचं हे मेजॉरिटीला पण मान्य नसतं. आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत ना. पण जर ख्रिश्चनांवर अन्याय झाला तर पहिला माणूस जो धावून जाईल तो मी असेल. त्या भूमिकेवर आधी तडजोड करत नाही. ही माझी तर पडळकरच्या सॉरी मंगळसूत्राच्या तोंडाला दिला आहे. आणि आम्ही सांगतो मंगळसूत्र सोड नाहीये, तू करत नाहीये, जे करत आहे सरकार करते. सरकार without the support of the government, without the support of the authorities, it is impossible for the individual to go to school. So we agree. It is the government. You know, जाताना आपण घेऊन जातो. मस्त कायदा आला. मस्त कायदा काय होता? समान समाजाची जी धर्मासाठी गेलेली जमीन होती ती ताब्यात घेतली सरकारने. बरोबर आहे.
तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर लगेच RSS जे मुखपुरुष हे मॅगझिन आहे ऑर्गनायझर they immediately mixed the backing on Christian missionaries and the land owned by them. आज मंगळसूत्र छोड़ा ना आज छोटा विषय छोटा they wrote about taking over the lands which the missionaries have. And probably you must be aware that if you go to the 7 states, you have acres and acres of land which belong to Christian missionaries. And I am proud to tell you that the Christian missionaries have used their land in the best of their capacity and ability for the improvisation of the society. The amount of efforts they have put in education. At the Sangeeta Chakla, the missionary hospital Miras is one of the best hospitals in Maharashtra. I saw a group listening to Dhana. We have to fight for that land also. That is the land of the Christians. How can it be taken away by an individual? That is injustice. And I think this league is gone. The ex-students of Christian college should get together and fight for that land. That land belongs to the Christian college. Which is in Bharat. And that cannot be taken. So whatever is happening, ये जो कुछ हो रहा है, जे काही होत आहे, ते ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवणारा, ख्रिश्चन धर्मियांना त्रास देणारा आणि जाती धर्मामध्ये तेढ वाढवणार आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. जयंत पाटील येऊन गेलेले आहेत. पवार साहेबांचा निरोप होता की सगळे जा आणि ख्रिश्चन धर्मियांना आधार द्या. त्यांना सांगा की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. शरद पवारांचा एक कार्यकर्ता साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर अडचण येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला लढावं लागतील, तेव्हा तेव्हा हा जितेंद्र आव्हाड ज्याच्यावर संस्कार त्याच्या शाळेत झाले त्यांनी केलेलं जे भाषण आपण ऐकलेलं आहोत आणि त्यांनी या समाजाला पाठिंबा दिला आहे. ख्रिश्चन समाज हा शांतीचा समाज आहे असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.